नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छगन भुजबळ हे तसं पाहायला गेलं तर अत्यंत बंडखोर व्यक्तिमत्व आहे. यापूर्वी सुद्धा स्वतःच्या करिअरमध्ये राजकीय वाटचालीमध्ये छगन भुजबळांनी दोनदा बंड केलेलं आहे. आता भुजबळ तिसऱ्या बंड्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय. राज्यामध्ये ओबीसी आंदोलन उभं राहत असताना समता परिषदेकडून भुजबळांनाच ओबीसींचं नेतृत्व मिळावं आणि भुजबळांचंच नेतृत्व ओबीसी म्हणूनही टिकून राहावं यासाठी दबाव निर्माण करण्यात आलाय. समता परिषदेनं भुजबळांनी विद्यमान सत्तेतून बाहेर पडावं आणि स्वतंत्रपणे ओबीसींच्या आंदोलनाच्या निमित्तानं आरक्षणाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरावं, लढा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसं पाहायला गेलं तर भुजबळ आत्ता सत्तेत आहेत आणि नाहीतही. कारण भुजबळांनी यापूर्वीच स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही, म्हणून भुजबळ आहेत त्या जबाबदारीत किंबहुना मंत्रिपदाच्या कवचकुंडलांमध्ये कायम आहेत. ज्या क्षणी मंत्रिपदाचं हे कवचकुंडल सोडलं जाईल त्यावेळेला भुजबळांच्या साठीची परिस्थिती आव्हानात्मक होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण एका बाजूला ही कवचकुंडल आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्या वयानुरूप उरलेल्या राजकीय टप्प्याचा विचार आहे. ओबीसींचा नेता म्हणून महाराष्ट्रात जे काही 4-2 नेते सातत्यानं समोर यायचे त्यात गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ ही नावं प्रामुख्यानं घेतली जायची. मुंडेंच्या अकाली निधनानंतर छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसींनी मोठ्या आशेनं पाहिलं आणि भुजबळांनी सुद्धा ती संधी आपल्यासाठी कशी वापरता येईल याचा पुरेपूर वापर करून घेतला. या सगळ्या स्थितीत भुजबळांना राष्ट्रवादीत आणि खास करून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली केलेल्या वाटचालीत किंमतही मोजावी लागली. तीव्र मराठा द्वेषाला भुजबळांना सामोरं जावं लागलं. असं असून सुद्धा भुजबळ आत्ताच्या जरांगे विरोधी लढाईमध्ये प्रकर्षानं सामने आले. नव्या सत्ता समीकरणामध्ये भुजबळांची घुसमट होत असेल तर वेगळी वाट का चोखळायची नाही असा प्रश्न आता कार्यकर्ते त्यांना विचारू लागलेत. पण हे कार्यकर्त्यांसाठी बोलणं सोपं आहे, छगन भुजबळांसाठी ते तितकंसं सोपं नाही. छगन भुजबळांच्यासाठी सत्ता सोडून पुन्हा एकदा संघर्षाच्या पवित्र्यात येणं हे प्राप्त स्थितीत अनेक नव्या आव्हानांना, अनेक नव्या प्रश्नांना आणि अनेक नव्या अडचणींना आमंत्रण देणारं ठरू शकतं. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं भुजबळांच्या समोर आहेत त्या त्यांना निश्चित ठाऊक असतील आणि त्या लक्षात घेऊन त्या ठाऊक असूनही भुजबळ वाट बदलणार का हा आजचा लक्षवेधी सवाल. या चर्चेमध्ये आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या आपल्या आजच्या चर्चेमध्ये स्थानिक पातळीवरून अधिक सुस्पष्ट असे संकेत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक आणि येवला इथून आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. आमचे नाशिकचे विभाग प्रमुख किरण गोटूर आपल्या सोबत आहेत आणि येवल्याहून आपल्या सोबत आहेत नरेंद्र बटाव. तसंच या चर्चेमध्ये आपल्या सोबत रवींद्र खरात आहेत आणि उदय आहेर. रवींद्र खरात हे समता परिषदेचं या चर्चेतलं प्रतिनिधित्व करतील. उदय आहेर हे आत्ताच्या घडीला आपल्यासोबत चर्चेमध्ये राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून आहेत. मला पटकन या चर्चेत आधी समता परिषदेला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता भुजबळांना नक्की कोणत्या भूमिकेत पाहू इच्छित आहात. मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले भुजबळ आणि प्राप्त स्थितीमध्ये ओबीसींच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी समता परिषदेचा असलेला दबाव, या दोन्हीतून पुढे होणार काय आहे? खरात साहेब, आवाज येत असेल तर आपण बोलायला सुरुवात करावी. हो, आवाज येतोय. बिलकुल, प्रश्न पोहोचला जी. आम्हाला भुजबळ साहेबांना परिषदेला संपूर्ण महाराष्ट्र
जी पाहण्याची सवय आहे ती एक संघर्ष योद्धा म्हणून पाहण्याची सवय आहे. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. तो ओबीसी समाजासाठी संघर्ष केलेला आहे, दलितांसाठी, दुबळ्यांसाठी. आणि जे दबलेल्यांचा आवाज आहे तो दबलेल्यांचा आवाज म्हणजे छगन भुजबळ आहे. म्हणून मला छगन भुजबळ साहेबांना या ओबीसीचा आवाज झालेला मला बघायचा. तुम्ही म्हणताय की छगन भुजबळांना तुम्हाला ओबीसींचा आवाज म्हणून पाहायचा आहे, मग त्यांनी जे मंत्रिपद सोडलंय ते आता पूर्णपणेच सोडून द्यायचं का? बंगला, गाडी सगळं सोडून ओबीसींच्या साठी पुन्हा एकदा जुन्या भुजबळांच्या स्टाईल मध्ये यायचं का? साहेब, भुजबळ हे नावच महाराष्ट्राला संघर्ष म्हणून माहिती. बंगला, गाडी घेऊन ते जन्माला आले नव्हते आणि त्यांचा संघर्ष महाराष्ट्राने बघितला आहे. त्यांचा संघर्ष संपूर्ण ओबीसी समाजाला माहिती आहे. आणि त्यामुळं साहेबांनी जर त्या मंत्रिपदाला लाथ मारली तर ती कुठलीच मोठी गोष्ट होणार नाही. साहेब, संघर्ष हा पाचीला पुंजलेला आहे आणि साहेब संघर्ष योद्ध्याचं नाव आहे. त्याच्यामुळे जर त्यांनी मंत्रिपदाला लाथ मारली तर त्याच्यात काही मला वाटत नाही की काही ओबीसी समाज त्याला काही मानतो म्हणून. आणि साहेबही ओबीसी समाज जर त्यांना चॉईस करण्याची की आपण समाजाला निवडायचं का मंत्रिपदाला, आम्हाला छाती टोकपणे सांगू शकतो छगन भुजबळ हे समाजाला प्रायोरिटी देतील, समाजाच्या अधिकाराला, समाजाच्या हक्काला प्रायोरिटी देतील आणि मंत्रिपदालाही वेळ पडली तर लाथ मारायला माग. आपण असं म्हणता आहात की छगन भुजबळ एका क्षणामध्ये मंत्रिपद सोडून देतील. प्राप्त स्थितीमध्ये आपण हेही पाहतो आहोत की राजीनामा नामंजूर झाल्यानंतर सुद्धा ते मंत्रिपदावर अद्याप तरी कायम राहिलेले आहेत. उदय आहेर यांच्यापर्यंत जाण्यापूर्वी मला आधी आमचे प्रतिनिधी येवल्यातून नरेंद्र बटाव काय सांगतायत ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे. नरेंद्र बटाव, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल? ज्या पद्धतीनं आता समता परिषदेची मागणी समोर येते त्यातून जो संकेत मिळतो तो असा की भुजबळ विद्यमान सत्तेच्या रचनेमध्ये आणि समीकरणात नाराज आहेत. नक्की काय बिघडलंय? नाशिकची खासदारकी न मिळणं इथपासूनचचा विषय आहे का भुजबळ आपल्या सारीपाटावरच्या सोंगट्या या इतर कोणाला शह देण्यासाठी वापरू पाहतायत? हो, नक्कीच प्रसाद सर. एकंदरीत बघितलं तर अक्षरशः नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांचं नाव चर्चेत होतं. मात्र ते मागं गेल्यानंतर अनेक जे कार्यकर्ते येवल्यातील समता परिषदेचे म्हणावं, राष्ट्रवादीचे म्हणावं, जे भुजबळ समर्थक आहेत, नाराजीचा सूर दिसून येत होता की एकंदरीत भुजबळाने तेथून निवडणूक लढवायची. दुसरीकडे बघितलं तर अनेक मतदारसंघातील नागरिक देखील असे इच्छुक होते की भुजबळ साहेबांनी येवला मतदारसंघ सोडू नये. एकंदरीत एका बाजूला नाशिक लोकसभेत उभं राहावं आणि येवला मतदारसंघ देखील सोडू नये, अशा दोन दुटप्पी भूमिका येवल्यातून अशा दिसून आल्या होत्या सर. प्रसाद सर, आपण जोडलेले राहा. पटकन किरण गोटूर यांच्यापर्यंत पोहोचतो. उदयजी, मी आपल्यापर्यंत येतोच आहे. तुमच्याकडून सविस्तर यानंतरची माहिती घेतलीच जाईल. पण आता ग्राउंड झिरो अर्थात प्रत्यक्ष घटनास्थळांवर काय घडतंय ते लक्षात घेणं गरजेचं आहे. मला विचारायचं आहे आता किरण गोटूर आपल्याला, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी मला अपेक्षा आहे. भुजबळांच्या नक्की आत्ताच्या घडीच्या भूमिकेमागचं सत्य काय आहे? सर, खरं तर भुजबळ हे जेव्हापासून चर्चेत आले तेव्हा मी या सगळ्या थोडंसं पार्श्वभूमी सांगतो 1 मिनिटामध्ये. खरं तर जेव्हा मराठा आरक्षणाचा हा मुद्दा संपूर्णपणे पेटला तेव्हा भुजबळ हे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध नव्हता, पण ओबीसी मधून आरक्षण नको अशी पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली आणि त्यानंतरच मराठा संघटनांनी अत्यंत गंभीर टीका भुजबळांवरती केली आणि जे आहे ती दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होत या सगळ्या गोष्टीला प्रत्युत्तर दिले. खरं तर हे तेव्हापासून भुजबळ हे जे आहे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं बघायला मिळालं. आणि त्यानंतर लोकसभा इलेक्शन मध्ये दिल्लीतून भुजबळांचं नाव जे आहे ते फायनल झालं आणि अचानक जवळपास त्यांचं नाव निश्चित होऊन 1 महिना लोटलं तरी त्यांचे जे नाव आहे त्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही किंवा जाहीर केलं नाही. आणि त्यानंतर ते नाराज झाले. त्यांनी स्वतःहून एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी माझी उमेदवारी जी आहे ती मागे घेतोय अशा पद्धतीची घोषणा केली. आणि त्यानंतर लोकसभा इलेक्शन मध्ये सुद्धा ते फारसे नाशिक या लोकसभेमध्ये ऍक्टिव्ह नव्हते किंवा प्रचार जे आहे ते कुठेतरी केलं नाही.
फक्त नाशिकच नव्हे तर पहिल्या टप्प्यातले जे विदर्भाचे इलेक्शन होते, विदर्भामध्ये त्यांची एक जाहीर सभा झाली आणि त्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये कुठेही गेले नाहीत आणि कुठेही त्यांनी प्रचार जे आहेत रॅली केले नाहीत. अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला या लोकसभा या संपूर्ण निवडणुकीमध्ये बघायला मिळालं. आणि आता काही दिवसांपूर्वी जे राज्यसभा निवडणूक जे खरं तर प्रफुल्ल पटेल यांची एक जागा रिकामी झाली होती, त्या जागेवरती भुजबळांची वर्णी लागेल अशा पद्धतीची शक्यता होती. आणि स्वतः भुजबळांना सुद्धा केंद्रामध्ये जाऊन ओबीसीचं नेतृत्व करायचं होतं. एक असं एक प्लॅन तो आहे, तो कुठेतरी आखण्यात आलेला होता. पण ऐन वेळेस जे त्यांची उमेदवारी हे रद्द करून सुनेत्रा पवार यांना जे उमेदवारी दिली त्यानंतर ते नाराज झाले आणि त्यांनी अशा पद्धतीने बोलून सुद्धा दाखवलेलं आहे की मी केंद्रात जाऊन काम करण्यासाठी ते इच्छुक होतो. अशा या 2-3 गोष्टीच्या घडल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्या फळीचे नेते भुजबळ होते आणि त्यानंतर सुद्धा या लोकसभेमध्ये दिल्लीतून जे उमेदवारी निश्चित झाली आणि त्यानंतर सुद्धा मला जे उमेदवारी मिळाली नाही. आता राज्यसभेसाठी सुद्धा मी इच्छुक होतो, मला तिकीट मिळालं नाही. अशा ज्या 2-3 घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनामुळे भुजबळ आता हे नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. काल अगदी जेव्हा मुंबईमध्ये समता परिषदेची बैठक झाली त्यावेळेस सुद्धा काही कार्यकर्त्यांनी तुम्ही वेगळी भूमिका घ्या, एक अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे किरण अगदी कार्यकर्ते सहजगत्या बऱ्याचदा अशा प्रकारचा आग्रह नेत्याकडे करत असतात. हे काही तेवढं सोपं नसतं, वेगळी भूमिका घ्या. भुजबळांनी याआधी जेव्हा बाळासाहेबांच्या विरोधात, बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली त्याच्या आधी बरंच काही घडावं लागलेलं होतं. आत्ताच्या घडीला उदय आहेर आता आपल्या सोबत आहेत. उदयजी, हा सगळा विषय टप्प्याटप्प्यानं आपल्यापर्यंत पोहोचलेला असेल. मी या वेळेला इतक्या खरं तर प्रश्नांच्या नंतर तुमच्यापर्यंत पोहोचलो त्याचं स्पष्ट आणि थेट कारण असं आहे की तुमच्याकडून या निमित्तानं खरं काय तेही अधिक स्पष्टरित्या समोर आलं पाहिजे. आमच्या दोन्ही प्रतिनिधींनी जमिनीवरची हकीकत आपल्यापर्यंत आणली, समता परिषदेनं आपलं म्हणणं मांडलं. आता मला एका थेट प्रश्नाचं उत्तर द्या. बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेतलेले, शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेले भुजबळ आता अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेणार आहेत का? नाही, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रसादजी, मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की जसा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता आहे त्याचप्रमाणे मी सुरुवातीला सांगतो की गेल्या जवळपास 24-25 वर्षापासून स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या माध्यमातून शिवसंग्रामचा युवक प्रदेश अध्यक्ष म्हणून मी अनेक वर्ष काम केली. मराठा आरक्षणाशी मी जोडला गेलेलो आहे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो की भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे खूप मोठे नेते आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत. आणि ह्या ज्या काही चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सध्या सुरू आहेत की भुजबळ साहेब सोडून जातील का, भुजबळ साहेब सोडून जातील का, आपण थेट प्रश्न मला विचारलात की बाळासाहेबांच्या वेळेला जे काही भुजबळ साहेब सोडून गेलेत, नंतर शरद पवार साहेबांना सोडून गेलेत, त्याच्या मधल्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस सुद्धा सोडली होती, हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु त्यावेळीची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती. ओबीसींना मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून देणे, न्याय मिळवून देणे हा त्यांचा मुख्य त्या ठिकाणचा उद्देश होता. तो उद्देश असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जी काही भूमिका घेतली होती बाळासाहेबांना सोडण्याची ती त्यावेळीची रास्त भूमिका होती. परंतु आताचा जर विचार केला तर मला असं वाटतंय माझं भुजबळ साहेबांशी रेग्युलर बोलणं असतं, टॉक असतो. आजही सकाळी माझं भुजबळ साहेबांशी कॉलवर बोलणं झालेलं आहे आणि मी ठामपणाने आपल्याला सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीत म्हणजे ते मग खासदारकीचा विषय असू देत, ते बाकीच्या इतर काही विषय असू देत, नाराजी वगैरे असं काही नाहीये. भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. वयाने तर ज्येष्ठ आहेतच, परंतु ते अनुभवाने सुद्धा ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाचा फायदा आतापर्यंत जसा सगळ्यांना झालेला आहे, इथून पुढच्या काळात देखील त्यांचा अनुभवाचा फायदा हा अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी होत राहील. राहिला विषय मराठा आरक्षणाच्या संदर्भातला, तर ती त्यांची आजचा विषय नाही, तो गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने मांडत आलेले आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता हा त्यांच्या अतिशय जवळून मी त्यांना बघितलेला आहे, माझा खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा संबंध येतो. परंतु कधीही त्यांनी दुजाभाव केलेला नाही, कधीही त्यांनी हा मराठा आहे म्हणून मला वागणूक दिलेली नाही. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत, त्यांनी कधी अशी वागणूक दिलेली नाही. त्यांच्या मुद्द्यांवर ते ठाम असतात आणि ते त्यांच्या वडिलकीच्या नात्याने ते सगळं बोलत असतात. एवढाच फक्त विषय मला या निमित्ताने आपल्याला सांगावंसं वाटतोय. अगदी उदयजी, आपण भुजबळांची बाजू मांडण्याचा एक उत्तम प्रयत्न इथं केलात खरा, पण समता परिषदेला तो पटलाय का हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. समता परिषदेचे खरात आपल्या सोबत आहेत. खरात साहेब बोला आणि याच निमित्तानं हेही सांगा
की भुजबळ काही प्राप्त स्थितीतलं न सत्तेचं पद सोडणार आहेत न सत्तेचं कवच सोडणार आहेत, मग त्यांनी वेगळं काहीतरी करायचं म्हणजे करायचं काय? साहेब, समता परिषदेची जी भूमिका आहे आणि जी ओबीसीची भूमिका आहे, जी कुठंतरी ओबीसी समाजाला असं वाटतंय की ओबीसी नेतृत्वावरती अन्याय होतोय. भुजबळ साहेब हे महाराष्ट्रामध्ये नाहीच तर पूर्ण देशामध्ये ओबीसीचं एक नेतृत्व आहे आणि त्यांनी ओबीसीची चळवळ पूर्ण देशभर ओबीसी जनगणनेसाठी त्यांनी पूर्णपणे आपली ताकद लावलेली आहे. ठीक आहे ना रवींद्र खरात, भुजबळांचं कर्तृत्व प्रत्येकालाच ठाऊक आहे. मुद्दा इकडे काय आहे, आता त्यांनी करायचं काय? तुम्ही म्हणतात वेगळी भूमिका घ्या, वेगळी भूमिका घ्या. मी तुम्हाला थेट विचारतो, चर्चेला पुढेही नेतो त्या निमित्तानं. मला सरळ सांगा, भुजबळांनी काँग्रेसमध्ये जावं असं तुम्हाला वाटतं का सगळ्यांना? साहेब, भुजबळांनी काँग्रेसमध्ये जावं का शिवसेनेमध्ये जावं याबद्दल साहेब निर्णय घेतील आणि तो साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय समता सैनिकाला मान्य असेल, तो ओबीसी समाजाच्या हिताचा असेल, तो निर्णय साहेब नक्की घेतील आणि त्या निर्णयाच्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी समाज उभा राहील आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा असा आमचा त्यांच्यावरती दबाव आहे आणि संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या मागे उभा आहे, पूर्ण ताकदीने उभा आहे. रवींद्र खरात यांचं हे वक्तव्य चर्चेतलं महत्वाचं वक्तव्य आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. चर्चेला त्या निमित्तानं नवं वळण मिळतंय. पटकन उदय आहेर यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी एकदा मला आमच्या प्रतिनिधींकडे जाणं गरजेचं आहे. आमचे प्रतिनिधी येवल्यातून आहेत, नाशिकमधून आहेत, दोघांनाही विचारायचं आहे टप्प्याटप्प्यानं. आधी पटकन किरण गोटूर, आपण सांगा, ज्या पद्धतीनं आत्ता समता परिषदेचे कार्यकर्ते म्हणतात वेगळा निर्णय घ्या, आणि मी जेव्हा त्यांना विचारतो की याचा सोपा अर्थ भुजबळांनी काँग्रेसमध्ये जावं का असा असतो का, त्यावेळेला जो निर्णय भुजबळ घेतील तो मान्य असेल असं वक्तव्य निघतं. भुजबळ चाचपणी करतायत का कुठल्या गोष्टींची? किरण गोटूर. असं म्हणता येईल सर आपल्याला, कारण मागच्या काही दिवसांपासून जर आपण एकूणच भुजबळांचे जे कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमधून जे भूमिका मांडत असतात त्या भूमिका जर आपण एकीकडे बघितलं तर महायुतीच्या विरोधात आहेत का असं आपल्याला एक प्रश्न पडतो. कारण जेव्हा काही एक्झिट पोल्स निघाले होते त्या एक्झिट पोलच्या दरम्यान सुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं बोलले होते की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एक भावनिक लाट आहे आणि अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे असंही त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. असे अनेक जे वक्तव्य आहेत ते खरं तर महाविकास आघाडीच्या बाजूनी आहेत आणि त्याचाच अर्थ होतो की पुन्हा एकदा महायुती सोडून महाविकास आघाडी जॉईन करायचं आहे का असंही चाचपणी कदाचित भुजबळ करत असतील अशा पद्धतीची चर्चा. उदय आहेर यांच्यापर्यंत ही चर्चा नेऊ द्यात. छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांची अशी एकत्रितरित्या हिंमत होणं तसं पाहायला गेलं तर अवघड आहे. कार्यकर्ता प्रेमापोटी नेत्याला अनेक सल्ले देत असतो, पण आता ज्या पद्धतीनं त्याच्या बातम्या येत आहेत, त्या अनेक वर्तमानपत्रांचे मथळे बनतात, वृत्तवाहिन्यांवर त्याची चर्चा होतीये, हे सगळं भुजबळांना हवं असणार. रवींद्र खरातांनी केलेल्या वक्तव्याचा संकेत आपल्याला पकडायला हवा आणि उदय आहेर आपण त्याचं उत्तर द्यायला हवं की हे सगळं भुजबळ घडवून आणतायत का? तसं घडवून आणायचं असेल तर त्यांना काही साध्य करायचं आहे का? फक्त एक छोटी विनंती आहे, आपण आपलं उत्तर सुरू करण्यापूर्वी आपल्या इथल्या टीव्हीचा आवाज बंद करावा, जेणेकरून तुमचा आवाज येताना अजिबात इको येणार नाही. आपलं उत्तर सुरू करावं. मला प्रश्न परत एकदा आपल्या समोर ठेवायचा आहे. ज्या पद्धतीनं भुजबळांनी वेगळा विचार करावा अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू होते, त्याचे दुसरे अर्थ निघतात. पहिला एक अर्थ तर ओबीसीच्या नेतृत्वाच्या संदर्भातला होता. आता विचारतो, भुजबळ हे सगळं काँग्रेसमध्ये जाण्याच्यासाठी चाचपणी म्हणून करतायत का? नाही, प्रसादजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जो उल्लेख केला त्याविषयी मला प्रामुख्याने बोलायचं आहे की भुजबळांचे कार्यकर्ते, भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते म्हणजे फक्त समता परिषदेचे कार्यकर्ते असा मुळीच घेऊ नये. समता परिषदेच्या व्यतिरिक्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे जे कोणी लोक आहोत ते भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत, त्यांच्या विचारांना मानणारी लोक आहोत, त्यांचा आदर करणारी, त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सल्ला घेणारी, मार्गदर्शन घेणारी लोक आहोत.
त्याच्यामुळे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा, त्यातल्या पण काही कार्यकर्त्यांची ही एक मागणी किंवा त्यांचं त्या ठिकाणी मत असू शकतं. त्यांची ती मागणी त्यांनी त्यांच्या व्यासपीठावर भुजबळ साहेबांसमोर व्यक्त करणं, मला असं वाटतं हे गैर नाहीये. सगळ्याच्या सगळ्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली असं मी कुठेही ऐकलेलं नाही. त्या ठिकाणी देखील माझे अनेक मित्र समता परिषदेमध्ये पदाधिकारी आहेत, सगळ्यांची ती मागणी नाही. काही लोकांच्या त्या भावना आहेत, त्या भावना निश्चितपणाने त्या भावनांचा मी आदर करतो. परंतु त्याचबरोबरीने आपल्याला एक सांगतो की भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते हे फक्त समता परिषदेमध्ये आहेत. कृपया हा गैरसमज सगळ्यांनी काढून टाकायला पाहिजे. ठीक आहे, आपण पटकन येवल्याला जाऊयात. मग आता आपण पटकन येवल्याला जाऊ. येवल्याला मागच्या वेळेला परिस्थिती अशी होती की भुजबळांनीच तिथून लढावं नाही लढावं या संदर्भातल्या विविध प्रकारच्या चर्चा होत्या. नरेंद्र बटा आपल्याला त्या सगळ्या आठवत असतील. मला आत्ता सांगा, नव्या सत्ता समीकरणामध्ये येवल्यातून निवडून यायला भुजबळांना काही अडचण आहे का? जर त्यांनी चिन्ह बदललं तर तिथे परिस्थिती काय असू शकते? या सगळ्या प्रश्नांच्या मागे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की थेट शरद पवारांना आव्हान दिल्याच्या नंतर पवारांनी त्यांच्या विरोधात तिथे येवल्यात येऊन सभा घेतलेली होती. मग आता विधानसभेचं तिथलं समीकरण काय असणार आहे आणि भुजबळ विधानसभा लढवू इच्छितात का हा प्रश्न तर आहेच. बोला नरेंद्रजी. हो नक्कीच सर, एकंदरीत बघितलं तर भुजबळ हे येवल्यातूनच लढावे असा आग्रह भुजबळ समर्थकांनी येवल्यातून धरलेला आहे. एकूणच बघितलं तर भुजबळ येवल्यातूनच लढतील हे निश्चितच आहे. आणि बघितलं तर भुजबळ निवडून यायला कोणती शंका नाही, कारण की ज्या दृष्टीने विकास बघितला आणि त्यांना जो विरोधक आहे असा पुरेपूर भेटत नसल्यामुळे भुजबळ हे येवल्यातून निश्चित निवडणूक लढवतील व निवडून येतील अशी परिस्थिती देखील आहे. आणि दुसरीकडे बाजू बघितली तर शरद पवारांनी त्यांना विरोधक तरी दिला तर नक्कीच भुजबळांना विधानसभा जवळ जाण्याचं चिन्ह दिसून येते. प्रसाद सर. जी, नरेंद्र बटाव यांच्या या माहितीनंतर पटकन एकदा किरण गोटूर मिनिटभरासाठी आपल्यापर्यंत पोहोचतो. हे सगळं जे काही चाललंय त्याचे नक्की संकेत मग पकडायचे काय आहेत? ही केवळ आणि केवळ चर्चेत राहण्यासाठीची घोषणा आहे, लक्ष्मण हाकेंनी सुरू केलेल्या ओबीसी आंदोलनाला शह द्यायचा प्रयत्न आहे, की आत्ताच्या घडीला विरोधकांच्या इतर सर्व मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे? तर यामध्ये 2-3 अर्थ निघतात. खरं तर लोकसभेसाठी ते इच्छुक होते, नंतर राज्यसभा एकूणच झाली. या दोन्ही ठिकाणी त्यांना चान्स नाही मिळालं. आता तर ते विधानसभा लढू शकतात अशा पद्धतीचं परिस्थिती आहे, कारण त्यांच्याकडे जे दुसरा पर्याय नाहीये. आणि त्याच पद्धतीने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी एक अत्यंत महत्वाची आणि जी आहे लास्ट स्टेप आपण म्हणता येईल एक अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ओबीसी मधून जर आरक्षण आत्ताच्या घडीला जर देण्यात आलं तर मी रस्त्यावरती उतरून जायचं आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि कार्यकर्ते असतील किंवा वेगवेगळे जे ते ओबीसी संघटनांनी सुद्धा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच त्यांच्या ज्या अडचणी आहेत जर त्यांनी हीच भूमिका जर ठेवली तर मराठा समाज अजूनही आक्रमक जे आहे ते होऊ शकतो. आणि जे ते येवल्याचा जर आपण विचार केला तर येवल्यामध्ये आता तरी त्यांच्या समोर एक कडवा जो आव्हान आता तरी नाहीये, पण ऐन निवडणुकीच्या वेळेस शरद पवारांनी एखादा तगडा जे उमेदवार आणला तर तिथंही एक टाईट फाईट जो आहे ते कुठेतरी जे आहे ते होण्याची बिलकुल. याच मुद्द्याला घेऊन आता रवींद्र खरात यांच्यापर्यंत पोहोचूयात. खरात साहेब, इथले जो चर्चेतला हा एक महत्वाचा मुद्दा आहे तोही लक्षात घ्या. येवल्यामध्ये लढणं तितकंसं अवघड राहिलंय का आणि त्याच्यासाठीच तुम्ही लोकांनी सगळ्यांनी ही भूमिका बांधायला सुरुवात केली आहे का? साहेब, तुम्ही आता चर्चेमध्ये ऐकलं असेल की साहेबांचे कार्यकर्ते हे पक्षात तर आहेत राष्ट्रवादीच्या, आणि समता परिषदेमध्ये सुद्धा कार्यकर्ते साहेबांचे आहेत. आणि मी सुद्धा दोन्ही ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी पक्षात पण साहेबांच्या सोबत काम करतोय. आणि त्या अगोदर आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आम्ही स्वतःला समता सैनिक म्हणून घेतो. आम्ही साहेबांचे समता सैनिक आहे. आणि जिथं कुठं विचारधारेचा विषय येईल त्यावेळेस आमच्यासाठी समता परिषदेची समतेची विचारधारा ही सगळ्यात महत्वाची असते. मग रवींद्र खरात, तुम्ही जर विचारधारेची चर्चा करत असाल तर आत्ताच्या सत्तेत भुजबळांची तुमची घुसमट होतीये? अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं तर साहेबांवरती जो अन्याय झाला असा सर्वसामान्य समता सैनिकाचा या ठिकाणी विचार आहे की ओबीसीचं एवढं मोठं नेतृत्व
कुणीतरी जाणून बुजून संपवण्याचा प्रयत्न करते की काय, अशी भावना या ठिकाणी सर्व ओबीसी समाजामध्ये आणि सगळ्या समता सैनिकांमध्ये आहे. आणि आमच्या नेतृत्वाला जर कोणी जाणून बुजून त्या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच ते आम्ही खपून घेणार नाही. उदय आहेर यांना यावर बोलायचं आणि अपेक्षितरित्या उदय आहेर आपल्याकडून उत्तर लागेलच या मुद्द्याचं. नाही प्रसादजी, माझे मित्र रवींद्रजी यांनी जो विषय या ठिकाणी काढला की जाणून बुजून भुजबळ साहेबांना संपवण्याचं कटकारस्थान वगैरे रचलं जाते, ती त्यांची भावना असू शकते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून मी आपल्याला एक सांगू इच्छितो, जे भुजबळ साहेबांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे गेल्या 2-3 दिवसामध्ये की अशा पद्धतीने ओबीसीचं नेतृत्व म्हणून किंवा भुजबळ साहेबांचं एक स्वतःचं एक खांबी नेतृत्व म्हणून जे गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत त्यांना संपवण्याचं किंवा त्यांच्याविषयी कटकारस्थान करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही नेत्याकडून कार्यकर्त्याकडून अजिबात केलेलं जात नाही, याची भुजबळ साहेबांना पूर्णपणे जाणीव आहे. समीर भाऊ एकच मिनिट उदयजी, मग आता उदयजी चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात याही गोष्टीचा खुलासा करून टाका की सगळंच छान छान चाललेलं आहे, न राष्ट्रवादीत भुजबळांना काही त्रास आहे तुमच्या लेखी, न राष्ट्रवादीत भुजबळांना काही त्रास आहे, ना समाजात त्यांच्यासमोर कोणाचं आव्हान आहे, ना या प्राप्त स्थितीमध्ये त्यांना मंत्रिपदाच्या निमित्तानं काही अडचणी आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा समता सैनिक त्यांना का सांगतात की वेगळी वाट चोखाळा, वेगळा निर्णय घ्या? एवढं सगळं घडल्यानंतर भुजबळांनी आता आणखी काय वेगळं करायचंय? प्रसादजी, मला 2 मिनिट फक्त बोलण्याची संधी द्या. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आतापर्यंत भुजबळ साहेबांनी जी काल पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणाने सांगितलं की ओबीसीच्या मुद्द्यावर मी रस्त्यावर उतरणार आहे. त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही की माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अन्याय झाला आहे, मला खासदारकी दिली नाही किंवा मला ज्येष्ठत्व दिलं नाही किंवा मला डावललं जात आहे, मला विचारलं जात नाही, असं त्यांनी कधीच कुठेच म्हटलं नाही. उलट पक्षी खासदारकीचे फॉर्म भरण्याच्या वेळेला सुनेत्रा वहिनींच्या सोबत साहेब स्वतः मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या वावड्या आहेत ह्या फक्त मीडियामध्ये आहेत आणि ज्या काही भूमिका घेतल्या गेलेल्या आहेत. उदयजी माफ करा, थोडं कसं असतं माध्यमांना दोष लावणं बोल लावणं सोपं आहे. मग रवींद्र खरात जे आता बोलून गेले ते कुठून आलंय? मी तेच सांगतोय की समता परिषदेच्या काही कार्यकर्त्यांच्या त्या व्यक्तिगत भावना त्यांनी साहेबांच्या समोर त्या व्यासपीठावरनं व्यक्त केल्या आहेत. साहेब हे निश्चितपणाने ज्ञानी आहेत, साहेबांना सगळ्या गोष्टीचं आकलन आहे, साहेब 100% त्याच्यावर निर्णय घेतील आणि साहेबांचा निर्णय हाच असेल की अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते म्हणून ते भविष्य काळामधल्या विधानसभेतही आणि त्याच्यानंतर पुढे अनेक वर्ष आपल्याला काम करताना दिसतील. मग एका गोष्टीचा खुलासा उदयजी आपल्याला करायला हवा. वारसदाराच्या निमित्तानं समीर की पंकज हा प्रश्न सोडवण्याची वेळ आता आलीये का? त्या निमित्तानं ही भूमिका बांधली जातीये का? नाही, वारसदाराचा जो विषय आहे, वारसदार कुणाला नेमायचं हा सर्वस्वी अधिकार जो आहे हा साहेबांचा आहे, भुजबळ साहेबांचा आहे. ते त्याच्यामध्ये निष्णात आहेत, त्यांना तेवढं सगळ्या गोष्टीची माहिती आहे. पुढे कसं जायचं आहे, पुढे कसं न्यायचं आहे, कार्यकर्त्यांना कुठे संधी द्यायची आहे, मुलाला कुठे द्यायची आहे, पुतण्याला कुठे द्यायची आहे, इतर जे आमच्यासारखे इतर समाजातले कार्यकर्ते आहेत त्यांना कुठे संधी द्यायचं आहे, हे ते गेल्या अनेक वर्षापासून करत आलेले आहेत. ते निर्णय योग्य पद्धतीने घेतील. परंतु मी एक सांगतो की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणूनच इथून पुढच्या काळामध्ये अनेक वर्ष आपल्याला ते नेतृत्व करताना महाराष्ट्र राज्यात आणि देशामध्ये दिसते. रवींद्र खरात, आपलं समाधान झालंय का या उत्तरांनी? का आपण अद्यापही आपल्या नेत्याला सांगत राहणार आहात की हा सत्तेचा मार्ग काही बरा नाही, यापेक्षा वेगळं काही करा म्हणून? साहेब, आपण ज्या पद्धतीने ऐकता आणि ज्या पद्धतीने बघता त्या पद्धतीने समता परिषदेच्या असतील किंवा साहेबांच्या इतरही पक्षामधल्या ज्या कार्यकर्त्यांच्या भावना असतील त्या साहेबांशी जुडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या साहेबांबद्दल भावना या आमच्या कधीही त्यांच्यासोबत राहणार आहेत आणि साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत सगळे समता सैनिक या ठिकाणी राहणार आहेत, एवढं मी तुम्हाला खात्रीलायकपणे सांगू शकतो. ठीक आहे. रवींद्र खरात, आपली भूमिका पोहोचली. त्याचबरोबर उदय आहेर आपल्याला सुद्धा या चर्चेमध्ये आपण सहभागी होऊन बोलण्याची आम्ही संधी दिली. त्यातून खुलासे अपेक्षित होते की भुजबळांना नक्की करायचं काय आहे. आमचे दोन्ही प्रतिनिधी भुजबळांच्या प्रत्येक वाटचालीवर नजर ठेवून आहेत. आपण केलेल्या या विधानांच्या निमित्तानं आम्ही नक्कीच पाठपुरावा करत राहू. वेळ मर्यादेमध्ये चर्चेला आटोपतो घेतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.